विशेष कार्यक्रमात मी सागर सांगळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या कित्येक दिवसापासून कसाऱ्या गावामध्ये सुरू असलेली पाणी टंचाई आणि त्याबद्दलची कॉन्ट्रोवर्सी आपण अनेकांनी सोशल मीडियावरती पाहिली आहे। आज माझ्यासोबत कसाऱ्या गावातील सरपंच प्रकाशवीर आहेत, त्याचबरोबर कसाऱ्या गावातील उपसरपंच शरदजी वेखंडे हे सुद्धा आहेत। आपण अनेक प्रश्न यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कसाऱ्या गावामध्ये किती दिवस पाणी टिकेल आणि ग्रामपंचायतची नक्की पुढील रणनीती काय असणार आहे, या सगळ्या गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे हा सगळा परिसर पाहू शकता। हा कसारा गावातील मुख्य तलाव आहे। ह्याच ठिकाणून कसाऱ्या गावामध्ये तुमच्या घरापर्यंत जे पाणी मिळतं तुम्हाला, हे तेच ठिकाण आहे कसाऱ्या गावातील डोंगरावरील तलाव। सरपंच साहेब आणि उपसरपंच साहेब, तुम्ही माझा तुम्हाला पहिला सरळ आणि साधा प्रश्न आहे। ग्रामपंचायतच्या माध्यमातून आता पुढील रणनीती काय असणार आहे आणि हे जे आपला पाणी साठा आहे हा आणखीन किती दिवस टिकणार आहे? कारण जर मी माझ्या पाठीमागे काही दगड बघतोय, त्यावरती तुम्ही मार्किंग केलेली आहे 9 मे। त्यानंतर पाण्याची पातळी आणखीन कमी झालेली आहे। तर पुढील रणनीती ग्रामपंचायतची काय आहे आणि किती दिवस पाणी टिकेल? नमस्कार, मी कसारा गावातील मायबाप जनतेस एक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत कमिटीच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं विनंती करू इच्छितो की गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाचा जो लांबलेला पाऊस आहे हा खूप मोठ्या प्रमाणात लांबलेला पाऊस आहे। आणि गेल्या वर्षीचं जे आपल्याकडं पावसाचं आगमन झालं ते मला वाटतं 6 मे पासून पावसाचं आगमन झालं आणि त्या आगमनाच्या नंतर यंदा जी पाण्याची जी पातळी आहे ही काही एवढी खालावलेली नव्हती। म्हणून आम्ही जो काल डिसिजन घेतला की 2 तासाचं पाणी हे 1 तासाने केलं पाहिजे। याच्या मागचं कारण आहे, आता तुम्ही बघू शकता की आताचा जो पाणी साठा आहे हा जर याचा अंदाज घेतला तर हा जेमतेम 8 ते 9 दिवस पुरेल इतका पाणी साठा आहे। आणि वरती आपण बघू शकता की हा जो आमचा आपल्या योजनेचा मोठा पंप आहे, नवीन योजनेचा, हा जवळजवळ 2 महिन्यापूर्वीच ओपन पडलेला आहे। आणि ओपन पडल्यामुळं ज्या काही पाण्याचा जो स्रोत आहे, जे आता जुन्या पंपामधून जे पाणी आपण पुरवतो, ह्या 70चा पंप आहे, ह्या चालू असल्यामुळं पूर्वी फास्ट पाणी जायचं आणि आता 40च्या पंपामधून पाणी चालू असल्यामुळं टाक्या भरायला विलंब लागतो आणि तो विलंब लागल्यामुळं आपला जो पाणी येणारा जो काळ आहे तो वेळ काळ कमी लागतो। म्हणून आम्ही प्रशासनाच्या वतीनं असा निर्णय घेतला की 2 तासाऐवजी पाणी 1 तासाचं केलेलं आहे। आणि मी कसारा गावाला जनतेला दुसरी एक विनंती करतो की आपण आता जसं देशावरती संकट येतं तशा प्रकारचं आता गावावरती आपल्या पाण्याचं संकट आलेलं आहे। म्हणून आपण पाणी वापरताना जपून वापरा। घरामध्ये आपण जे कपडे धुतो ते कपडे धुवू नका, कुठेतरी एखाद्या नदी नाल्यावर कपडे धुवा, कारण घरी कपडे धुवत असल्यामुळं आपल्याला जो पाणी जास्त प्रमाणात लागतो तो आता कमी भासणार आहे। त्याबद्दल आम्ही प्रशासनाच्या वतीनं आणि उपसरपंच कमिटीच्या वतीनं आम्ही जी आता आजपासून जी पुढं होणारी गैरसोय आहे त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांची माफी मागतो। जोपर्यंत जो मे मध्ये पडणारा पाऊस आहे तो जून मध्ये पण येऊ शकतो। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेने, निसर्गाच्या कृपेने पाऊस लवकर यावा अशी मी परमेश्वराला विनंती करतो, निसर्गाला विनंती करतो। परंतु जोपर्यंत मुबलक पाणी साठा निर्माण होत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी कृपया हात जोडून विनंती करतो, सहकार्य करा। आणि बरेचसे लोक काहीतरी आमच्यावरती ह्याच विषयावरती बोलणार आहे। बरेचसे लोक तुमच्यावरती टीका करतात, टिप्पणी करतात। मला तुमच्या सोबत बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या आहेत, चर्चा करायची आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे। काही दिवसांपूर्वी म्हणण्यापेक्षा कालच ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक पत्रक व्हायरल होतं। या पत्रकामध्ये ग्रामपंचायत लोकांना विनंती करते किंवा लोकांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून सांगण्यात येतं की तुम्ही पाणी कपात करा। जे 2 तास सुरू असलेली पाणी पुरवठा हा आता 1 तास होणार आहे। म्हणजे साधारण 50% पाणी कपात ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आली। ही पाणी कपात ऐन मे
एंडिंगला किंवा जून महिन्याच्या सुरुवातीलाच का तुम्ही करण्यात आली? या योजनेची सुरुवात तुम्ही 3 महिन्यापूर्वी का केली नाही? म्हणजे जर तुम्ही एप्रिलच्या सुरुवातीपासून किंवा फेबच्या एंडिंगला जर तुम्ही 10% पाणी कपात किंवा 5% पाणी कपात अशा पद्धतीने जर ती पाणी कपात केली असती, तर आता मला असं वाटतं तुम्हाला पाणी कपात साधारण 50% न करता पाणी कपात 20% पर्यंत करता आली असती. ही उपाययोजना ही तुम्ही हा कॅल्क्युलेशन का करण्यात याच्या आलं? मागचे कारण असे आहेत की याच्या अगोदर जे आपल्या तलावाच्या वरती रेल्वेचा तलाव आहे, त्या तलावाचा जो लिकेज होता, हा लिकेज याच्या अगोदर तो लिकेज असल्यामुळे आपल्या तलावामध्ये भरपूर पाणी, जवळजवळ 1 ते 15 दिवसाचा पाणी साठा ऍडजस्ट व्हायचा. परंतु यंदा रेल्वे प्रशासनाने तो जो त्यांचा लिकेज आहे हा 100% बंद केल्यामुळं ही जी परिस्थिती थोडीशी जास्त निर्माण झाली. नाही, नाही, आणि एक दुसरा विषय माझा प्रश्न सागरजी, वेगळा होता. माझा प्रश्न हा होता की माननीय उपसरपंचजी तुम्ही सुद्धा या ठिकाणी आहेत. माझा प्रश्न असा आहे की जी पाणी कपात 50% झालेली आहे, ही मेच्या मिडल ऑफ द मे मध्ये आपण ही पाणी कपात सुरू करतोय. ही पाणी कपात जर आपण फेबच्या एंडिंगला किंवा एप्रिलच्या सुरुवातीला जर आपण पाणी कपात केली असती 5% किंवा 10%, तर आज 50% पाणी कपात करावी लागली असती का? हा माझा प्रश्न आहे तुम्हा दोघांना. काय वाटतं तुम्हाला, खरंच लागली असती का 50%? सागरजी, आपण 2-3 वर्षापासून पाहतोय की पाण्याचा धरणाचा जो जलसाठा आहे तो साधारणतः ह्याच वर्षी मान्सून पूर्व पाऊस न पडल्यामुळं त्या ठिकाणी खालवलेला आहे. या अगोदर तशी परिस्थिती नव्हती. जसं सरपंच साहेबांनी सांगितलं की ह्या धरणाच्या वरती रेल्वेचं एक धरण आहे आणि त्या धरणामधून जो काही लिकेज असल्या कारणाने ह्या धरणामध्ये ते पाणी यायचं, आता ते पाणी कुठंतरी थांबलेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की अगोदरच जर आम्ही तशा प्रकारचं नियोजन केलं असतं, 1 तास पाणी देण्याचं हे झालं असतं, तर लोकांनी ते मान्य केलं नसतं. कारण गेल्या वर्षी 6 मेला पाऊस या ठिकाणी सुरू झाला. उपसरपंचजी, मी 1 तासाचं पाणीचं बोललोच नाही. हो. मी फक्त 5% पाणी कपात जर आपण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला केली असती, तर आता कदाचित 50% पाणी कपात करावी लागली नसती असं मला वाटतंय. असा माझा तुम्हाला प्रश्न होता किंवा असं सोल्युशन होतं. या सोल्युशनावरती योजना आपण आखल्या असत्या तर कदाचित 50% पाणी कपात करावीच लागली नसती, असा माझा ठाम विश्वास सुद्धा या ठिकाणी आहे. कसारा गावाला साधारणतः आपण मार्च एप्रिलच्या दरम्यान आठवडाभरानंतर 1 दिवस पाणी देत असतो आणि त्यातही आपण पाणी कपात केली असती तर बरेच लोकांचे त्या ठिकाणी ग्रामपंचायतवरती येऊन हे केलं असतं लोकांनी की असं करू नका. किंवा आजही आपण ज्यावेळी लोकांना आव्हान करतो की आता आपण 1 तासाचं पाणी करूया, तर तेही लोकांना मान्य होत नाही. वस्तुस्थिती पाहता की इथे पाणीच जर उपलब्ध नसेल तर बाष्पीभवनाने जो धरणाचा साठा आहे तो दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे आणि 8-9 दिवस पाणी या ठिकाणी उरेल लोकांना एवढंच पाणी शिल्लक आहे. मित्रांनो, ही सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे आणि मी कसाऱ्या गावातील जनतेला, त्याचबरोबर शहापूर तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासोळे, ठाणे जिल्ह्याचे कलेक्टर यांना सुद्धा या ठिकाणाची परिस्थिती जाणून देतो. आमच्या गावाची लोकसंख्या साधारण 35,000 ते 50,000 पर्यंतची ही लोकसंख्या आहे आणि कसारा गावाला फक्त पुढील 5 दिवस ते 9 दिवस पाणी पुरेल एवढी ह्या ठिकाणाची परिस्थिती आहे. त्यानंतर गावाला पाणी मिळणार नाही हे स्पष्ट आहे, हे क्लिअर आहे. माझ्या समोर उपसरपंच आहेत, माझ्या सोबत सरपंच आहेत, त्याचबरोबर इथे ग्रामपंचायतचे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी आहेत, तसेच ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर 9 दिवस पाणी पुरेल अशी या ठिकाणाची परिस्थिती आहे. त्याचबरोबर अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न तुम्हाला सोशल मीडियावरती वारंवार विचारण्यात आले, वारंवार तुमच्या अगेन्स्ट बोलण्यात आलं. मला सांगा, ज्या वेळेस तुम्ही सत्तेत नव्हते किंवा सत्तेत येण्यापूर्वी सरपंचांची एक बाईट व्हायरल झाली, त्यांनी भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कसाऱ्यामध्ये 15,93,00,000 भ्रष्टाचार झालेला आहे, पाणी योजनाचा भ्रष्टाचार झालेला आहे.
मित्रांनो, मी हा भ्रष्टाचार यासाठी काढत आहे जस्ट बिकॉज ऑफ आपण पाणी योजनेबद्दल बोलतोय, पाण्याच्या रणनीतीबद्दल बोलतोय, तर त्यामुळे ह्याचा भूतकाळ सुद्धा काढणं फार गरजेचं आहे. या गावाला शासनाच्या माध्यमातून जो निधी मिळाला होता त्या निधीचा वापर कशा पद्धतीने झालेला आहे या विषयावरती सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. मला सांगा, तुम्ही भाषणामध्ये स्पष्टपणे क्लिअरली बोलले होते, त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड्स आजही आहेत. आम्ही पत्रकार म्हणून टिप्पणी करत होतो, आम्ही पत्रकार म्हणून आम्ही व्हिडिओज काढल्या, माहिती घेतली. त्यामध्ये तुम्ही स्पष्ट म्हटलेले आहे, जे भ्रष्टाचार आहेत, ज्यांनी 15,93,00,000 भ्रष्टाचार केलेला आहे, अशा लोकांना तुम्ही तुरुंगात टाकणार होतात, अशा लोकांवरती तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार होतात. त्या सगळ्या लोकांचं काय झालं, तो सगळा प्रकार काय आहे, हे सुद्धा मला या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे. काय सांगा? मी सरपंच झाल्यानंतर जे सूत्र हातात घेतलं आणि निवडणुकीच्या वेळेस जे योजनेच्या संदर्भात मी वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्याचं लाईव्ह तुम्ही बघू शकता. खरं तर हा जो पंप आहे, हा पंप सेंटरला पाहिजे होता आणि त्याच्यावरचे जे आता बीम उभे आहेत, तुम्ही आता स्वतः बघू शकता, अतिशय निकृष्ट आहेत. आणि म्हणजे याच्या मागचं कारण हे जे तुम्ही बीम सांगितलेले हे त्या योजनेतलं आहे 15 कोटी. हो, हे सर्व आपण जे आता उभे आहोत, ह्या ज्या 70 HP च्या 2 मोटर आहेत आणि हा जो पूर्ण पंप हाऊस आहे, हा तो 15 कोटीच्या योजनेतला आहे. म्हणजे तो आता कम्प्लिटली यस बंद आहे. मित्रांनो, हा 2 महिने अगोदरच बंद पडलाय. जर हा पंप सेंटरला असता तर आता जी आपली 40 HP ची मोटर चालू आहे, ती ही परिस्थिती निर्माण झाली नसती आणि जो पाणी सोडण्याची जी प्रक्रिया लेट चालू आहे ती लेवलला आली असती, परंतु स्लो असल्यामुळं ती आता प्रक्रिया लेट होते. राहिला विषय, तुम्ही आता बोललात की तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल बोलणार होतात, परंतु मी जेव्हा सूत्र हातात घेतल्याच्या नंतर या योजनेचा जो भ्रष्टाचार झालाय हा एवढा नियोजनबद्ध झालाय की ह्या योजनेचा जो 2 वर्ष कालावधी होता, म्हणजे त्या MGP डिपार्टमेंट, त्या कॉन्ट्रॅक्टरने ही योजना पूर्ण झाल्याच्या नंतर 2 वर्ष सांभाळणं आवश्यक होतं, परंतु या लोकांनी सेटअप लावून 2 वर्षाचे सांभाळायचा कालावधी होता, त्या कालावधीमध्ये पाईप टाकण्यातच तो कालावधी काढून घेतला. आणि मला यायच्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी काय केलं की आमचे ग्रामपंचायतचा कालावधी संपायच्या लास्ट महिन्याच्या मासिक मीटिंग मध्ये ही योजना अपूर्ण अवस्थेत ताब्यात घेतली आणि त्याच्या ज्या काही म्हणजे नॉर्म्स होते की हे योजना पूर्ण करण्यामध्ये, ते नॉर्म्स पूर्ण न करता किंवा ती योजना अपूर्ण अवस्थेत निकृष्ट दर्जाची ताब्यात घेतली. आता ग्रामपंचायत प्रशासनाने ती ताब्यात घेतल्यामुळं मी पण आता एक प्रशासनाचा भाग आहे, मी त्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष का केलं की आपण आता या योजनेचं जे काय डीप आहे ते खोलत राहण्यापेक्षा भविष्यात आपल्याला काय करायचंय ते मागं राहील आणि हेच आपण याच्यातच वेळ निघून जाईल. म्हणून आम्ही आता शरदराव, आम्ही आणि ग्रामपंचायतची कमिटी, आमचा जो स्टाफ आहे, खरोखर मी त्यांची प्रशंसा करतो. या ठिकाणी जे पाणी पुरवठ्याचा स्टाफ आहे, या लोकांनी खूप चांगलं नियंत्रण आजपर्यंत समतोल ठेवलाय, चांगलं सहकार्य करतात. आणि ही जी योजना आहे, आता पूर्वी गावची लोकसंख्या 15,000 होती, म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार आता जवळजवळ 35,000 पार झाले. तर आम्ही आता हा जो कालावधी, हा स्टेप, नवीन धरण आपल्याला निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आता उपसरपंच असो, ग्रामपंचायत, आमचे ग्रामसेवक, प्रशासन असो, कर्मचारी असो, सध्या आम्ही त्या लेवलला आहे, त्या स्टेपला आहेत. थोड्या दिवसातच आम्ही पुन्हा एकदा तर मी शिंदे साहेबांशी बोलून हा विषय मांडला, परंतु आम्ही पुन्हा एकदा सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहे. आणि आमचं ध्येय ते आहे, हा भ्रष्टाचार काढीत राहणं, त्याच्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा लोकांना अजून नवीन धरण कसं निर्माण, हा भ्रष्टाचार काढणं का महत्वाचं आहे असं आम्हाला किंवा गावातील जनतेला का वाटतं, त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे. व्ह्यूअर्स या ठिकाणी बघत आहेत, 15,93,00,000 ही मला असं वाटतं गावामध्ये सगळ्यात मोठी योजना मिळाली होती. माझ्यासोबत उपसरपंच आहेत, मी उपसरपंचांना विचारतो, ही 15,93,00,000 योजनेतील पाणी योजना आहे. आता जी गावाला पाणी योजना मिळत आहे, गावाला जे पाणी मिळत आहे ते ह्या योजनेतून मिळतंय का? सागरजी, तुम्हाला यासाठी आपण इकडे ग्राउंड वरती घेऊन आलोय, धरणावरती यासाठी आलोय. हे 70 HP चे दोन्ही पंप आहेत.
हे दोन्ही पंप आज या ठिकाणी उघडे उघडे पडले. मला हेच बोलायचं आहे आणि ह्याच मुद्द्यावरती मी बोलणार आहे. जर 15,93,00,000 एवढा मोठा निधी येऊन सुद्धा त्या निधीचा आपल्या गावाला 0% फायदा झालेला आहे. आजची परिस्थिती, आजचा दिवस, ह्या आजच्या परिस्थितीमध्ये ह्या 15,93,00,000 आपल्या गावाला फायदा झालाय का नाही, या गोष्टीचा यस किंवा नो मध्ये मला उत्तर द्यायचंय. झालाय का नाही? एप्रिल महिन्यातच जर पंप उघडे पडत असतील तर निश्चितच त्या फायदा झालेला नाही हे इथं दिसून येते. मित्रांनो, 15,93,00,000 शून्य फायदा या ठिकाणी झालेला आहे. तुमच्या समोर चित्र आहे. हे पंप आहेत. पाणी या पंपातून वरती जातं, वरती फिल्टरेट होतं आणि त्यानंतर आपल्याला पाणी मिळतं. परंतु हे उघडे पडलेले आहेत. पाणी यातून तुम्हाला मिळत नाही. तर पाणी आता तुम्हाला कुठून मिळतं हे आपण उपसरपंचांकडून जाणून घेऊया आणि कशा पद्धतीने मिळतं. काय सांगाल मला? सागरजी, पूर्वीची जी योजना होती आपली, ती तळ्याच्या जो धरणाचा बांध दिसतोय त्या बांधाच्या खाली एक वॉल आहे आणि तो तिथे खाली धरणाच्या बॅक साईडला जी आपली विहीर आहे त्यामध्ये 40 HP चा पंप आहे. आणि आता जे पाणी चालू आहे ते पूर्वीच्या जुन्या योजनेवरून गावास पाणी पुरवठा केला जातो. या ठिकाणी त्या पंपाच्या वरती साधारणतः 4 ते 5 फूट पाणी आता सध्या शिल्लक आहे आणि तोही जर भविष्यात उघडा पडला तर मात्र पाणी पुरवठा या धरणातून होऊ शकत नाही. आणि म्हणून 7 ते 8 दिवस किंवा 9 दिवस साधारणतः रोजचे 3 ते 4 इंच पाणी कमी होतोय. आणि आता किती पाणी आहे? 4 ते 5 फूट वॉल पासून 4 ते 5 फूट वॉल पासून पाणी आहे. 1 फूट म्हणजे 12 इंच. दिवसाला 4 इंच पाणीची कमतरता होते. पाणी खालावतं. 4 फूट पाणी बाकी आहे ना? किती बाकी आहे? 4 फूट. 4 ते 5 फूट पाणी बाकी आहे आणि दिवसाला 4 इंच पाणी कमी होत आहे. मित्रांनो, विचार करा. कॅल्क्युलेशन तुमच्या समोर आहे. फक्त 8 ते 9 दिवस पाणी टिकणार आहे. ही परिस्थिती आहे. आता आपण या पुढची रणनीती बघूया. गावातील लोकांसाठी सरपंच आणि उपसरपंच यांची रणनीती काय असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता आपण असं समजूया, कंप्लीट 8-9 दिवस झाले. असं माझी इच्छा नाहीये 0% पाणी मिळावं. तुमच्या दोघांची इच्छा नाहीये. पाऊस पडावं आणि जो गावावरती पाण्याचं संकट आलेला आहे, हा संकट दूर व्हावा. हा खूप मोठा संकट आहे कसाऱ्या गावावरती. हा संकट दूर व्हावा अशी आम्ही विनंती, निसर्गाला विनंती करतो. निसर्गापुढे साकडं घालतो. परंतु जर परिस्थिती तशी झाली नाही, 8 ते 9 दिवसानंतर गावामध्ये पूर्णपणे नळ कोरडे पडले, गावामध्ये पाणीच येणं बंद झालं, तर तुमची योजना काय असेल, नियोजन काय असेल, गावातील लोकांनी कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करावं किंवा तुम्ही गावाला कसे सहकार्य करतील, प्रशासन कशा पद्धतीने आपल्याला मदत करेल, काय आहे सगळी योजना, ही तुम्ही सांगायची आहे, जनतेला सांगायची आहे, दोघांनीही सांगायची आहे. त्याबाबत त्या दिवशी 15 तारखेला कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब आले. मी स्वतः कलेक्टर साहेबांशी सुद्धा ही चर्चा केली की साहेब, माझं गाव खूप मोठं आहे आणि पूर्वी 15,000 लोकसंख्या होती, आता 30,000च्या वर पार झाले. तर मला ठोस असं माझा जो तलाव आहे तो तलाव खूप खालावलाय, त्याची पातळी खालावले, तर माझी पाणी टंचाई गावातली खूप मोठी भीषण होऊ शकते. तर साहेबांनी मला पुढच्या हप्त्यामध्ये त्यांचा वेळ घेऊन म्हणजे चर्चा झाली. त्यांनी मला बोलवलंय. त्यांनी म्हणजे मी विनंती करण्यासाठी की माझ्या गावचं ही जी भीषण पाणी टंचाई भविष्यात निर्माण होईल त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांशी पुढच्या हप्त्यामध्ये जाणार. सागरजी, 12 तारखेला मंगळवारी संध्याकाळी 5, 5:30, 6च्या दरम्यान तहसीलदार साहेब स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेत आणि संपूर्ण परिस्थिती जी काय आहे आज ती आपण त्यांच्या समोर मांडलेली आहे. त्यांना प्रत्यक्ष धरणाची खालवलेली पातळी दाखवलेली आहे. भविष्यात जर तसा प्रश्न निर्माण झाला तर पुढील उपाययोजना करण्यासाठी त्यांची आपल्याला शासनाची मदत लागणार आहे आणि म्हणून त्यांच्या निर्देशनास आपण या ठिकाणी आणून दिलेले अगोदर. आणि साधारणतः पुढील भविष्यामध्ये जर अशा प्रकारच्या आपल्याला टंचाईला सामोरे जायचं नसेल तर साहेबांना सांगून हा धरणाचा जो गाल आहे, गाल काढणं किंवा नवीन जे धरण आहे ज्यामध्ये आपलं कोकण पाटबंधारे विकास जे मंडळ आहे त्याकडे आपण मागणी केलेली आहे आणि त्यांनी पाहणी देखील केलेली आहे. परंतु आपले जे लोकप्रतिनिधी आहेत
शहापूर तालुक्याचे आमदार साहेब आहेत. यांचं सहकार्याची आपल्याला गरज आहे, कारण मंत्री महोदयांच्या शिफारसीनुसारच पुढील प्रक्रिया होते. आणि म्हणून जलसंपदा मंत्री जे आहेत गिरीश महाजन, नक्कीच तुम्ही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचला आहात. त्याचबरोबर तहसीलदारांना तुम्ही स्वतः इथे घेऊन आलेला आहात आणि सरपंचांनी ठाणे जिल्ह्याचे कलेक्टर यांना सुद्धा, पांचाळ साहेब यांना सुद्धा तुम्ही गावाची परिस्थिती दाखवलेली आहे. परंतु ग्रामपंचायतच्या माध्यमातून नियोजन काय असणार आहे? प्रोसेस 9 दिवसांनी पाणी बंद झालं त्यानंतर स्थानिक लोक हे ग्रामपंचायतीवरती डिपेंड राहतील. ते प्रश्न ग्रामपंचायतीला विचारतील. त्यांची अपेक्षा सुरुवातीच्या पहिल्या फेजमध्ये ग्रामपंचायतीकडे असेल. ग्रामपंचायतीच्या वतीने काय नियोजन असेल, कारण मला ग्रामपंचायतीचं नियोजन पाहायचं आहे. ग्रामपंचायत ठीक आहे, तुम्ही वरच्या लेवलला तुम्ही वरून सुद्धा कशा प्रकारे मदत मिळते ही प्रोसेस करणार आहात, पण स्थानिक लेवलची काय मदत असणार आहे? ग्रामपंचायतच्या वतीने प्रत्येक वार्डला टँकर दिले जातील का, किंवा इतर काही गोष्टी होतील का, याबद्दल काय नियोजन आहे? हे बघा, जेव्हा अशा परिस्थितीमध्ये याला फक्त एकच पर्याय असतो, तो टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे. जर तशी देवाच्या कृपेने, निसर्गाच्या कृपेने तशी वेळ येऊ नये आणि माझ्या काही हितचिंतक आज असं एक देवाला डायरेक्ट कोंडून ठेवलंय की पाणी संपावं आणि निसर्ग त्यांची इच्छा पूर्ण होऊन देणार नाही, कारण लवकरच वरुण राजा हे बरसतील आणि ही समस्या दूर होईल. परंतु जर तशी परिस्थिती निर्माण झाल्यास तर टँकरच्या माध्यमातून हे काय आपल्यालाच नाही तर ह्या निसर्गाचा नियम आहे, राज्य शासन टँकरद्वारे पाणी पुरवण्यास कटिबद्ध असतो. त्याचप्रमाणे आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने तसं नियोजन करूया. फक्त या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो की कसारावासियांना, आपण जे वेस्टेज पाणी घालवता, जास्त पाणी हे वायफाट म्हणजे तुमचे कपडे धुण्यामध्ये, भांडी धुण्यामध्ये, बाथरूममध्ये पाणी वापरताना त्याच्यावरती थोडासा आळा घाला आणि आपल्या घरी लागणारं जे तंतोतंत योग्य पाणी आहे ते योग्य पाण्याचाच वापर करा, अशी सरपंच, उपसरपंच आणि माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं, ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो. नक्कीच हे आपल्या कसारा मोखवणे ग्रामपंचायतील सरपंच आणि उपसरपंच प्रकाशवीर आणि शरद वेखंडे होते. या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे जिल्ह्याचे कलेक्टर, त्याचबरोबर शहापूर तालुक्यातील तहसीलदार यांचं सगळ्यांचं या ठिकाणी लक्ष केंद्रित करू इच्छितो, पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करू इच्छितो. साधारण कसारा गावाची लोकसंख्या ही 35,000 ते 50,000 अराउंड लाख पर्यंत पोहोचलेली आहे. मात्र या गावावरती भीषण पाणी टंचाई आहे. ही भीषण पाणी टंचाई दूर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं इन्व्हॉल्युशन गरजेचं आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्हा नियोजन समितीचं सुद्धा इन्व्हॉल्युशन या ठिकाणी गरजेचं आहे. आणि हा सगळा प्रकार आपण पाहिला. अनेक जणांनी सरपंचांवरती टीका केली, उपसरपंचांवरती केली, त्याचबरोबर ग्रामसेवक, ग्रामपंचायतवरती केली. आज त्यांनी प्रथमच जनतेच्या समोर येऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली असतील. आपले जर काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय संविधान.